शुक्रवार 31 ऑक्टोबरचा दिवस वणी शहरासाठी काळा शुक्रवार ठरला। शहराच्या बाहेरील जन्नत हॉटेलजवळ घडलेल्या भीषण कार आणि ट्रकच्या अपघातात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार वसंत गंगा विहार परिसरातील रहिवासी रियाजुद्दीन शेख वय वर्ष 53 हे आपल्या 3 मुलींना मायरा वय वर्ष 17, जोया वय वर्ष 13 आणि अनिबा वय वर्ष 11 यांना कार चालवायला शिकवण्यासाठी बाहेर घेऊन गेले होते। त्यांच्यासोबत भावाची 5 वर्षाची मुलगी इनाया देखील होती। सकाळी सुमारे 10:30च्या सुमारास जन्नत हॉटेल समोर स्कोडा कार क्रमांक MH01H 5700 अचानक डिवायडर ओलांडत समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक MH40AK0358 ला धडकली। ट्रकनं कारला सुमारे 20 फूट ओढत नेत चक्काचूर केला। या भीषण अपघातात मायरा, झोया आणि अनिबा शेख यांचा जागीच मृत्यू झाला, तर वडील रियाजुद्दीन शेख किरकोळ जखमी अवस्थेत असताना अपघाताचा ताण सहन न होताच वणीच्या सरकारी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले। कारमध्ये असलेली 5 वर्षाची इनाया गंभीर जखमी असून तिला उपचारासाठी नागपूर इथं हलवण्यात आले आहे। दुर्घटनेनंतर घटनास्थळी वणी पोलीस व ट्रॅफिक पथक दाखल झाले। पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे। ट्रक चालक अपघातानंतर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या भीषण घटनेने वणी शहरात शोककळा पसरली असून रियाजुद्दीन शेख यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। खरंच हा शुक्रवार वणीसाठी ब्लॅक फ्रायडे ठरला। इंडिया न्यूज R7 वासिम खान। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.